राधानगरी तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकात काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे। जिल्हा परिषदेसाठीच्या 5 जागांपैकी काँग्रेसने 3 जागांवर विजय मिळवला, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांना प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे। पंचायत समितीच्या 10 जागांपैकी काँग्रेसने 6 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांना प्रत्येकी 2 जागा मिळाल्या आहेत। या निवडणुकीवेळी ए.वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आखलेल्या व्यूहरचनेला यश मिळाले आहे। ए.वाय. पाटील आणि मोरे गट फायदेशीर ठरला आहे। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यात आपले खाते उघडले आहे। शिवसेनेने जिल्हा परिषदेची 1 तर पंचायत समितीच्या 2 जागा जिंकल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेची 1 जागा मिळाली आहे। विजयी उमेदवार याप्रमाणे आहेत। जिल्हा परिषदेचे विजयी उमेदवार याप्रमाणे आहेत: राशिवडे सागर धुंद्रे काँग्रेस, कसबा तारळे अमृता डोंगळे राष्ट्रवादी अजित पवार गट, कसबा वाळवे अरुण जाधव शिवसेना शिंदे गट, सरवडे संयोगिता मोरे काँग्रेस, राधानगरी अभिजित तायशेटे काँग्रेस। पंचायत समिती उमेदवार याप्रमाणे: धामोड के.एल. पाटील शिवसेना शिंदे गट, राशिवडे अमृता पाटील काँग्रेस, कौलव पूनम पाटील राष्ट्रवादी अजित पवार गट, कसबा तारळे संग्राम कलिकते राष्ट्रवादी अजित पवार गट, तुरंबे वंदना जाधव काँग्रेस, कसबा वाळवे मंगल कांबळे शिवसेना शिंदे गट, सरवडे सूर्यकांत पाटील काँग्रेस, सोळांकूर आर.वाय. पाटील काँग्रेस, राधानगरी अश्विनी चौगले काँग्रेस आणि फेजिवडे मोहन पाटील काँग्रेस। राधानगरी तालुक्यात काँग्रेसने सत्तेतील पकड कायम ठेवली आहे। बीपीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।